नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार प्री एक्लाम्शिया GNM थर्ड इयर आणि ANM नर्सिंग स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। प्री एक्लाम्शिया मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजीमधला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर कधी कधी हा 15 मार्काला आला किंवा कसाही प्रकारे आला तर पूर्ण व्हिडिओ मी घेणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। तर व्हिडिओ 2 किंवा 3 पार्टमध्ये असेल कारण खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून। तर आपण पहिली प्री एक्लाम्शिया म्हणजे काय ते बघणार आहोत। तर प्री एक्लाम्शिया म्हणजे काय आहे, तर हा एक सिंड्रोम आहे की ज्यामध्ये 20 आठवड्यानंतर गरोदर स्त्रीचा रक्तदाब वाढतो, लघवीमधील लघवीमधून ॲल्ब्युमिन जाते आणि अंगावर सूज येते। हा त्रास काही गरोदर स्त्रियांनाच होतो। प्री एक्लाम्शियाचा त्रास आहे हा कुणाला होतो, तर काही स्त्रिया असतात त्यांनाच होतो, सगळ्यांना प्री एक्लाम्शियाची हिस्ट्री नसते। तर हा एक सिंड्रोम आहे प्री एक्लाम्शिया। यामध्ये 20 आठवड्यानंतर गरोदर स्त्री जी आहे तिचा रक्तदाब काय होतो, वाढतो, लघवीमधून ॲल्ब्युमिन जाते आणि अंगावर सूज येते। हा त्रास काही गरोदर स्त्रियांनाच होतो। वरील 3 लक्षणांपैकी कोणती 2 लक्षणे गरोदर स्त्रीमध्ये आढळल्यास म्हणजे रक्तदाब वाढले आणि लघवीमधून ॲल्ब्युमिन जाणे, ह्या जर 2 गोष्टी असतील किंवा लक्षणं दिसतील तर इथे अवस्थेला सगळं म्हणजे पूर्वस्थिती गर्भस्मार पूर्वस्थिती किंवा प्री एक्लाम्शिया असं म्हणतात। हिची कारणे कोणती असू शकतात प्री एक्लाम्शियाची? एक्लाम्शिया वेगळा आहे, प्री एक्लाम्शिया दोन्ही डिफरंट आहेत थोडे। तर कारणं कोणती आहेत, तर सगर्भस्मार पूर्वस्थितीचे निश्चित कारण सांगणे कठीण आहे। ठीक आहे, परंतु काही सिद्धांतानुसार गरोदर स्त्रीच्या शरीरामध्ये विषारी घटक तयार होतात। सगर्भस्मार पूर्वस्थितीचे निश्चित कारण सांगणे कसं आहे, कठीण आहे, परंतु काही सिद्धांतानुसार कसं होतं, गरोदर स्त्रीच्या शरीरामध्ये विषारी घटक तयार होतात। ते रक्तात मिसळून महत्त्वाच्या इंद्रियावर म्हणजे मूत्रपिंड, यकृत यावर परिणाम होऊन ही अवस्था निर्माण होत असावी। म्हणजे काय, तर काय होतं, काही विषारी घटक तयार होतात गरोदरपणामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये। तर त्यामध्ये काय होतं, तर ते रक्तात मिसळून महत्त्वाच्या इंद्रियावर म्हणजे मूत्रपिंड, यकृत जे आहे याच्यावर म्हणजे किडनी, लिव्हर यावर परिणाम होऊन ही अवस्था निर्माण होत असावी असे समजले जाते। ही अवस्था कशामुळे होत असे यावर अजून संशोधन केले जात असून अनेक सिद्धांत मांडले जात आहेत। उदाहरणार्थ देखील आपण खाली कुठले सिद्धांत आहेत ते पुढे बघूया। तर पहिला आहे प्लासेंटल टॉक्सिक्स थिअरी। म्हणजे काय, तर यानुसार प्लासेंटा तयार होत असताना किंवा झाल्यानंतर त्याच्या काही भागाला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे त्याची इन्फेक्शन होते। म्हणजे काय, तर प्लासेंटल टॉक्सिक्स थिअरी म्हणजे काय असतं, तर यानुसार प्लासेंटा तयार होत असताना किंवा झाल्यानंतर त्याच्या काही भागाला, प्लासेंटा म्हणजे आपण वार म्हणतो ती एक प्रकारची, ती तयार होत असताना काय होतं की तयार होत असताना किंवा झाल्यानंतर प्लासेंटा बनल्यानंतर त्याच्या काही भागाला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे म्हणजे त्याच्या काही भागाला प्लासेंटा तयार होत असताना त्याच्या काही भागाला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचे इन्फेक्शन होते। या भागापासून विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स निर्माण होऊन बाईच्या रक्तात मिसळतात, म्हणजे गरोदर स्त्री आहे तिच्या रक्तात मिसळतात। त्याचा परिणाम होऊन ही अवस्था निर्माण होत असावी असं समजलं जातं। त्यानंतर आहे हायपोप्रोटीन अनिमिया थिअरी। हायप्रोटीन अनिमिया थिअरी म्हणजे काय असेल बरं, तर गरोदर स्त्रीच्या आहारामध्ये प्रोटीन्स कमी असतील तर आईची स्वतःची झीज जी आहे, जर गरोदर स्त्री आहे तिच्या शरीरामध्ये जे प्रोटीन्स कमी आहेत तर आईची स्वतःची झीज भरून काढण्यासाठी व गर्भाच्या वाढीसाठी लागणारे जे प्रोटीन्स आहेत ते तिच्या रक्तातून घेतले जातात व त्या वापरल्या गेलेल्या प्रोटीनची पूर्तता तिच्या आहारातून न झाल्यामुळे तिला हायपोप्रोटीन अनिमिया होतो। समजलं? तर कसा होतो, तर गरोदर स्त्रीच्या आहारामध्ये प्रोटीन्स कमी असतील तर आईची स्वतःची झीज भरून काढण्यासाठी गर्भाच्या वाढीसाठी जे लागणारे प्रोटीन्स आहेत ते तिच्या रक्तातून घेतले जातात व वापरल्या गेलेल्या प्रोटीनची जी आहे पूर्तता तिच्या आहारातून न झाल्यामुळे तिला हायपोप्रोटीन अनिमिया होतो। त्यामुळे तिच्या अंगावर सूज आलेली असे व रक्तदाब वाढतो। ठीक आहे, म्हणजे गर्भाच्या वाढीसाठी लागणारे प्रोटीन तिच्या रक्तातून घेतले जातात व त्या वापरल्या गेलेल्या प्रोटीनची पूर्तता तिच्या आहारातून न झाल्यामुळे तिला हायपोप्रोटीन अनिमिया होतो। त्यामुळे तिच्या अंगावर सूज आलेली असे व रक्तदाब वाढतो। नंतर काय आहे, तर एंडोक्राइन
डिसइन्फेक्शन अँड प्लॅसेंटल इनफिशियन्सी थिअरी. म्हणजे काय? एंडोक्राईन डिसफंक्शन अँड प्लॅसेंटल इन्सिफियन्सी थिअरी. तर यामध्ये काय आहे नक्की, तर प्लॅसेंटचा रक्तपुरवठा कमी झाल्या, प्लॅसेंटा जो आहे वार जे आपण म्हणतो त्याचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे एन्झाईमची निर्मिती जी आहे ती कमी होते. त्यामुळे ॲड्रिनल कॉर्टिकॉइड्स जे आहेत ते वाढल्यामुळे शरीरात पाणी व क्षार साठून राहते. प्लॅसेंटाला रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे काय होते, एन्झाईमची निर्मिती कमी होते. त्यामुळे ॲड्रिनल कॉर्टिकॉइड्स जे आहेत ते वाढल्यामुळे शरीरात क्षार व पाणी साठून राहते, म्हणजे सूज येते व रक्तदाब वाढतो. गरोदरपणामुळे वाढणारा म्हणजे हा रक्तदाब गरोदरपणामध्ये वाढतो. आता सहाय्यभूत कारणे कोणती आहेत? तर सहाय्यभूत कारणे कोणती आहेत? तर गरोदरपणात खालील कारणाबरोबर ही अवस्था आढळू शकते. तर त्याच्यामध्ये पहिले एकाधिक गर्भधारणा, मल्टिपल प्रेग्नन्सीज, अतिगर्भोदक, RH इनकॉम्प्लिबिलिटी, इसेन्शियल हायपरटेन्शन, द्राक्षागर्भ, अनुवांशिकता, एल्डरी प्रायमी, पहिलीटकरीन. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये गर्भाशयाकडे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे या अवस्थेत गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही. म्हणजे काय कारणं बघितली? सहाय्यभूत कारणं: एखादी गर्भधारणा, अतिगर्भोदक, RH इनकॉम्प्लिबिलिटी, इसेन्शियल हायपरटेन्शन, द्राक्षागर्भ, अनुवांशिकता, एल्डरी प्रायमी, पहिलीटकरीन. यामध्ये गर्भाशयाकडे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे या अवस्थेत गर्भाची वाढ व्यवस्थित जी आहे ती होत नाही. त्यानंतर आता आपण प्रकार बघूया. फक्त ह्या व्हिडिओमध्ये हा पहिल्या भागामध्ये आपण प्रकार बघू आणि मग पुढे आपण बघूया. तर प्रकार कोणते आहेत? तर याचे प्रकार आहेत: प्री-एक्लॅम्पशियाचे प्रकार आहे, सौम्य प्रकार, मध्यम स्वरूपाचा आणि गंभीर स्वरूपाचा. तर आता ह्याचे प्रकार बघूया कुठले कुठले प्रकार आहे. तर सौम्य प्रकारचा, माइल्ड टाईप, यामध्ये काय होतं, तर रक्तदाब स्वाभाविक किंवा थोडासा वाढलेला असतो. यामध्ये काय होतं, रक्तदाब स्वाभाविक किंवा थोडासा वाढलेला असतो. वजन थोडेसे वाढलेले असते. लघवीमध्ये ॲल्ब्युमिन किंचित किंवा स्ट्रेस असते, सूज दिसत नाही. तर यामध्ये काय होतं, सौम्य प्रकारमध्ये यामध्ये रक्तदाब स्वाभाविक किंवा थोडेसा रक्तदाब, ब्लड प्रेशर आहे तो वाढलेला असतो. वजन थोडंसं वाढलेलं असतं. लघवीमध्ये ॲल्ब्युमिन किंचित किंवा स्ट्रेस असते, सूज दिसत नाही. सौम्य प्रकारामध्ये यामध्ये रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर वाढलेला असतो. वजन म्हणजे वेट गेन झालेलं असतं. लघवीमध्ये युरिनमध्ये ॲल्ब्युमिन किंचित ट्रेस होतं म्हणजे काय तर दिसतं आणि सूज नसते ह्याच्यामध्ये. मध्यम स्वरूपाच्यामध्ये काय होतं, तर यामध्ये रक्तदाब 140/90 mm/Hg इतका असतो. 140/90 140/90 mm/Hg इतका असतो. पावलावर, चेहऱ्यावर सूज असते. वजन वाढते. लघवीमध्ये ॲल्ब्युमिन प्लस किंवा ट्रिपल+ असते. त्याच्यानंतर गंभीर स्वरूपाचं सिव्हिअर टाईप, यामध्ये काय होतं, रक्तदाब 150/100 mm/Hg इतका असतो. बाईच्या संपूर्ण अंगावर सूज असते. वजन खूपच वाढलेले असते. लघवीमध्ये ॲल्ब्युमिन लोडेड असते. तर गंभीर स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये काय होतं, तर यामध्ये रक्तदाब 150/100 mm/Hg इतका असतो. बाईच्या संपूर्ण अंगावर सूज असते. वजन खूपच म्हणजे खूपच वाढतं ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर लघवीमध्ये ॲल्ब्युमिन लोडेड असते. ते प्रकार झाले. आता आपण ह्याची चिन्ह लक्षणं बघूया आणि उपचार परिचर्या हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चिन्ह लक्षणं बघूया. प्री-एक्लॅम्पशियाची, रक्तदाब वाढतो म्हणजे हायपरटेन्शन ज्याला म्हटलं जातं. तर गरोदरपणाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या भेटीतच रक्तदाब पाहून नोंद ठेवायची आहे. प्रत्येक भेटीच्या वेळी रक्तदाब पाहावा. स्वाभाविक गरोदर स्त्रीचा रक्तदाब हा स्वाभाविकतेपेक्षा कमीच असतो, म्हणून थोडासा ते रक्तदाब वाढला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. सिस्टॉलिक प्रेशरपेक्षा डायस्टॉलिक प्रेशर महत्त्वाचे असते. म्हणजेच 150/90 mm/Hg पेक्षा 140/100 जो खालचा आहे. सिस्टॉलिक म्हणजे वरचा जो रक्तदाब आहे त्याला सिस्टॉलिक, डायस्टॉलिक रक्तदाब म्हणजे खालचा जो रक्तदाब आहे त्याला डायस्टॉलिक म्हणतात. तर आता 150/90 पेक्षा 140/100 जो रक्तदाब आहे गंभीर समजावा. ज्यावेळेस 160/100 mm/Hg रक्तदाब असतो त्यावेळेस गर्भाला धोका पोचतो हे समजावे व डॉक्टरांना तात्काळ कळवायचं आहे. त्यानंतर सूज बघूया. तर पहिल्या भेटीत वजन घेतलेलेच असते. संपूर्ण गरोदरपणात स्वाभाविकता वजनात कशी वाढ होते आपल्याला माहीत आहेत. पहिल्या भेटीत वजन आपण घेतलेलं असतं. जेव्हा पहिल्यांदा येते ती ANC तेव्हा आपण तिचं काय घेतलेलं असतं, वजन BP आपण चेक करत असतो. तर वजनात कशी वाढ होते आपल्याला माहीत आहे. प्रत्येक भेटीत वजन घ्यावे. 2 भेटींच्या मध्ये जर एकदम वजन वाढले
तर अतिगर्भोदक आहे किंवा अंगावर सूज आहे हे पाहावे. तर 2 भेटीच्यामध्ये जर वजन वाढतं आहे आईचं, तर आपल्याला अंगावर सूज आहे का किंवा अतिगर्भोदक आहे का, म्हणजे पॉलीहायड्रोमनेसिस आहे का. ठीक आहे, अतिगर्भोदक म्हणजे पॉलीहायड्रोमनेसिस. ऑलिगोहायड्रोमनेसिस म्हणजे कमी होणे. ठीक आहे, गर्भोदक. तर अंगावर सूज आहे का पाहावे. प्री-एक्लॅम्पशियामध्ये चेहऱ्यावर आणि पायावर सूज असते. घोट्याच्या वरील बाजूस अंगठ्याने दाब देऊन पाहावे. दाबाने खड्डा पडत असल्यास पिटिंग प्रेशर एडिमा आहे असे समजावे. गंभीर अवस्थेत सर्व अंगावर सूज असते. ठीक आहे. त्याच्यानंतर धोक्याची सूज म्हणजे काय आहे. पिटिंग प्रेशर एडिमा असेल तर सेक्रमच्या ठिकाणी सूज असल्यास, पिटिंग प्रेशर जर एडिमा असेल तर सेक्रमच्या ठिकाणी सूज असल्यास, सकाळी उठल्याबरोबर हातावर बोटावर सूज येऊन ताठरपणा येत असेल तर, उठल्या चेहऱ्यावर आणि पापणावर सूज असेल तर, बाह्यजनेंद्रियावरील सूज, लिबियल स्वेलिंग, बाह्यजनेंद्रिय असतात ना त्याच्यावर सूज, गर्भहृदयध्वनी ऐकताना फिटोस्कोपची गोल रिंग खोलवर पडत असेल तर धोकादायक सूज आहे असे समजायचं. म्हणजे फिटल हार्ट रेट फिटोस्कोप जो असतो त्याची जेव्हा चेक करतो बेबीज म्हणजे फिटोस्कोपचा उपयोग काय आहे तर आपल्याला बेबीचे हार्टबीट जे आहेत, फिटल हार्ट रेट जे आहे FHS ज्याला आपण म्हणू शकतो किंवा फिटल हार्ट रेट जे असतात ते आपल्याला जे चेक करायचे असतात त्याच्यासाठी फिटोस्कोप असतात. तर ते फिटोस्कोप आहे ते जर आपण ठेवलं, आता आपल्याला मशीनवरचे किंवा चार्जिंगचे पण फिटल हार्ट म्हणजे आपण म्हणतो FHS मशीन आहे ते मिळतात. तर आणि दुसरा पण असतो ज्याच्यामध्ये आपल्याला कानाला लावायला एक बाळाच्या इथे पोझिशन बघून ठेवायचा आणि कानाने आपल्याला ऐकायचं असतं, असाही फिटोस्कोप असतो. तर त्याची आणि जे मशीनचे असतात जे मशीनद्वारे आपण चार्जिंगच्या मशीनने आपण म्हणतो ना किंवा सेल टाकून, तर त्या मशीनचं आपल्याला पोझिशन घ्यायचे आणि त्याच्या बेबींचा हार्टबीट जोरात साऊंड बाहेर आवाज येत असतो त्याचा. तर अशा प्रकारचे तो FHS मशीन असते. बाहेर आता थोडं उत्सव चालू आहे तर त्याचं वातावरण असल्यामुळे थोडासा आवाज फटाक्यांचा किंवा ह्याचा येतो, अवॉइड करा तो आवाज. तर गर्भहृदयध्वनी ऐकताना फिटोस्कोपची गोल रिंग खोलवर पडत असेल तर धोकादायक सूज आहे हे ओळखायचं आहे. त्यानंतर लघवीमध्ये अल्बिनो आढळते. तर प्रत्येक भेटीच्या वेळेस लघवीची तपासणी अल्बिनो व साखरेकरता करावी. लघवीमध्ये म्हणजे काय तर प्रत्येक भेट जेव्हा व्हिजिट असते ANC तेव्हा तपासणी लघवीची व साखरेकरता शुगरकरता करायची. जर बाईच्या अंगावर सूज दिसली किंवा थोडासा जरी रक्तदाब वाढलेला आढळला तर जास्त काळजीपूर्वक लघवीची तपासणी ॲल्ब्युमिनियम करता करावी. जर लघवीमध्ये ॲल्ब्युमिन आढळले आणि वाढलेला रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर किंवा सूज, स्वेलिंग, एडिमा यापैकी एक लक्षण आढळल्यास त्या स्त्रीला दवाखान्यात ॲडमिट करून घ्यायचं आहे. प्रत्येक भेटीच्या वेळेस लघवीची तपासणी अल्ब्युमिन व साखरेकरता करायची आहे. जर बाईच्या अंगावर सूज दिसली किंवा थोडासा जरी रक्तदाब वाढलेला आढळला तर जास्त काळजीपूर्वक लघवीची तपासणी ॲल्ब्युमिनियम करता करायची. जर लघवीमध्ये ॲल्ब्युमिन आढळले आणि वाढलेला रक्तदाब किंवा सूज यापैकी एक लक्षण आढळल्यास त्या स्त्रीला दवाखान्यात ॲडमिट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इतर लक्षणं कोणती आहेत तर इतर लक्षणं खूप व्हिडिओ मोठा होतो आहे, छोटे माझे व्हिडिओ असतात पण आता पर्याय नाही आहे कारण हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. एक्झाम आता 4 दिवसावरती आले, 9 तारखेपासून एक्झाम आहे, पहिला पेपर आहे. तर बघा, तर या महत्त्वाच्या लक्षणांशिवाय रक्तदाब वाढल्यामुळे सूज आल्याने दिसणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. या महत्त्वाच्या लक्षण जी वरची मी सांगितले ती लक्षणं सोडून रक्तदाब जर खालीलपैकी लक्षणं दिसत असतील तर ती कुठली आहेत लक्षणं तर डोकेदुखी, विशेषतः कपाळ दुखते, बाई सुस्त होते, कशातही मन लागत नाही, कोणतेही काम करावे वाटत नाही, ती उदासीन असते किंवा उदासीन दिसते, झोप लागत नाही तिला, लघवीचे प्रमाण कमी होते त्यामुळे लघवीचा रंग गडद असतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वाढते आणि ॲल्ब्युमिन असते त्याच्यामध्ये, छातीमध्ये एपिगॅस्ट्रिकच्या ठिकाणी वेदना होतात, मळमळत्याने उलट्या होतात. ठीक आहे तिला. त्याच्यानंतर डोळ्याला प्रकाश सहन होत नाही, अंधुक दिसते, 2-2 किंवा डबल विजन दिसते, डोळ्याला अंधारी येते आणि वजन खूपच वाढते. तिला काय होतं, डोळ्याला काय होतं तर अंधारी येते आणि वजन तिचं खूप प्रमाणात असं वाढलेलं असतं. समजली लक्षणं. इतर लक्षणं कोणती तर डोकेदुखी, विशेषतः कपाळ दुखते, बाई सुस्त होते, कशातही मन लागत नाही, कोणतेही काम करावेसे वाटत नाही, ती उदासीन दिसते, झोप लागत नाही, लघवीचे प्रमाण कमी होते त्यामुळे काय होतं लघवीचा रंग गडद असतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वाढते आणि ॲल्ब्युमिन असते, छातीमध्ये एपिगॅस्ट्रिकच्या ठिकाणी वेदना होतात, मळमळते आणि उलट्या होतात,
डोळ्याला प्रकाश सहन होत नाही, तिच्या अंधुक आहे ते दिसतं, म्हणजे डबल विजन पण असतं, डोळ्याला अंधार येते, वजन तिचं खूप वाढलेलं असतं हां. तर अशा प्रकारे ही आहेत चिन्ह लक्षणं. आपण बघितले, प्रकार बघितले हां, आणि कारणं बघितली आणि डेफिनेशन बघितली. तर अशा प्रकारे हा प्रीएक्लाम्शियाचा होता व्हिडिओ. आता ह्याच्यापुढे परिचर्या आणि उपचार काय करायचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सेकंड पार्टमध्ये येईल. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, अभ्यास करा, काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.